मराठी व्याकरणचे प्रश्न आहे पहिला, ग्रंथकार, गृहस्थ, द्विज या शब्दाचा समास कोणता आहे? तर याचा समास आहे उपपद तत्पुरुष समास. प्रश्न आहे दुसरा, मदत करशील तर आभारी राहील या वाक्यातील काळ कोणता? तर या वाक्यातील काळ आहे भविष्यकाळ. प्रश्न तिसरा, लवकर या शब्दाची जात ओळखा. तर लवकर या शब्दाची जात ही क्रियाविशेषण आहे. प्रश्न चौथा, कोणत्याही भीतीच्या भावनेतून कोणता रस निर्माण होतो? तर भयानक रस निर्माण होतो. प्रश्न आहे पाचवा, तुम्ही पत्र वाचाल या वाक्यातील काळ ओळखा. तर साधा भविष्यकाळ. प्रश्न सहावा, पायापासून डोक्यापर्यंत या शब्दसमूहासाठी योग्य शब्दाची निवड करा. तर आपाद मस्तक. प्रश्न आहे सातवा, पड खाणे या वाक्यप्रचाराचा अर्थ कोणता? तर माघार घेणे. प्रश्न आठवा, यात्रेकरूंना मंदिरात प्रवेश मिळावा या विधानाचा उपप्रकार ओळखा. तर तो आहे विद्यार्थ वाक्य. हे होते मराठी व्याकरणचे प्रश्न जे तुम्हाला कोणत्याही एक्झाममध्ये उपयोगात पडतील. मराठी व्याकरण या संबंधी प्रश्न आवडल्यास, व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका. धन्यवाद.